नमस्कार, येवकार तुमकां हब एनकावंटर कार्यावळीन सध्या देशभर लव जिहाद ह्या विशयाचेर चर्चा चल्ल्या आनी ह्या विशयाचेर सगळ्यात पयलीं पुस्तक आयलें तें म्हणजे 2009 आनी तें पुस्तक बरोवपी लेखक आमचे बरोबर आसा रमेश शिंदे, जे नमस्कार. राष्ट्रीय स्पोक्समन ऑफ हिंदू जनजागृती समिती ताजे आसा. सो लव जिहादा विशीं उलयतले तांचे कडेन आनी बाकीचे गजाली विशीं. सर देव बरें करूं. सो लव जिहाद इज true or it is myth, because sometimes it looks like it is intercaste marriage and we are given it a proportion of love jihad. Basically, love jihad is a truth. याचं बेसिक कारण काय आहे की भारतामध्ये लव जिहादची कॉन्सेप्ट जी आली किंवा जिला मांडलं तर ती 2004 साली एक केरळमध्ये एक केस झाली होती आणि ती केस फेमस आहे, शहनशाह वर्सेस स्टेट ऑफ केरला. त्याच्यामध्ये जस्टिस के.टी. शंकरन म्हणून हायकोर्टचे जज होते आणि त्यांनी त्या काळामध्ये केरळचे DGP होते जेकब म्हणून. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या विषयाचा डाटा गोळा करा आणि तो एक प्रचंड मोठा डाटा त्यामधून गोळा झाला. ही भारतातली लव जिहादच्या संदर्भातलं. ह्याच्या अगोदर इन 2002 देर वॉज अ पोलीस कमिशनर ऑफ लंडन इन UK. हिज नेम वॉज सर इयान ब्लेअर अँड ही ओपनली ही हॅज गिवन अ स्टेटमेंट दॅट सच काइंड ऑफ अ रोमियो जिहाद. In UK they claimed it as a Romeo jihad. Here we calling it as a love jihad. So there he has given this statement that such kind of some groups are there or grooming gangs are there. They are working fearlessly for this purpose only and they are trying to engage all the Hindu, Sikh and Christian girls. So be aware of that and if you find any kind of such incident then you should report us. So I find that London's police commissioner is appealing to or he is giving public appeal openly. And in India, nobody is talking about that. So, that first time Justice K.T. Shankaran mentioned this. तर मला असं वाटतं की एक हायकोर्टच्या जजने ह्या विषयावरती चर्चा केली, त्याचा डाटा त्यांनी दिला आणि हे सगळं झाल्यानंतर केरळमध्ये आपण बघतोय की देर इज अ लेफ्ट गव्हर्नमेंट कंटिन्युअसली. लेफ्ट गव्हर्नमेंट इज नॉट अ राईट लिनिंग गव्हर्नमेंट. सो we can't say that no, it is a right wing's propaganda. So V.S. Achunanandan, he was the chief minister of Kerala. That time he has given a clear cut statement that there are some organizations working in Kerala and they want to have such kind of a love jihad activity and they want to make Kerala a Muslim state. This is a statement of V.S. Achunanandan. Then Kerala's chief minister was Omain Chandi and he was a Congress person. And Omain Chandi, he has given the data in assembly that around 2,600 girls, they got converted into Islam and they left their original faith. So whether it is a Christianity, whether it is a Hinduism. So if we see this data, it is a big data. So we can't say that no, it is a myth. तुम्ही 2009 मध्ये पुस्तक लिहिलं त्याचे? येस, मी 2009 मध्ये पुस्तक लिहिलं. मला माझे काही मित्र UK मध्ये राहत होते आणि UK मधून त्यांनी मला ह्या सगळ्या संदर्भात बराचसा डाटा पाठवला आणि मी त्याचं स्टडी करत होतो. स्टडी करत असताना मी साऊथला मी काही ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला अनेक ठिकाणी काउन्सिलिंगसाठी इन्व्हाइट केलं की देर इज सच अँड सच गर्ल इज देअर आणि ती अशा प्रकारच्या एका ट्रॅपमध्ये आहे, तर तुम्ही येऊन तिला थोडं समजावू शकता का. आणि मी बऱ्याचशा मुलींचं त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं. जेव्हा मला लक्षात आलं की एक इन्सिडेन्स आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, when I find that there are so many girls. मी जवळपास 25 मुलींचं काउन्सिलिंग केलं आणि एवढ्या मुलींचं काउन्सिलिंग केल्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्या मागे काहीतरी एक ट्रॅप आहे, ह्याच्या मागे काहीतरी एक ज्याला आपण म्हणूया की कॉन्स्पिरसी आहे. कारण असं होऊ शकत नाही की एकच विषय आहे आणि similar kind of things are happening. But how do you you know identify between
love jihad and true love. It can happen between people of two different faiths. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. म्हणजे लव जिहाद कुठला आहे आणि ट्रू लव कुठला आहे हे फाइंड आउट करणं बेसिकली कठीण आहे. परंतु ट्रू लव आहे तर भारतामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. ते सांगू शकतात स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये तुम्ही लग्न करा, तुम्ही राहू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही प्रेशर करू शकत नाही त्यांना की नाही तुम्हाला तुमचं फेथ सोडलं पाहिजे. तुम्ही त्यांना प्रेशर करू शकत नाही की तुम्हाला बीफ खाल्लं पाहिजे. तुम्ही त्यांना प्रेशर करू शकत नाही की तुम्हाला बुरका घातलाच पाहिजे याच्यामध्ये. तर प्रेम असेल तर प्रेम असताना तो समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करेल, तो समोरच्या व्यक्तींच्या मानसिकतेचा विचार करेल. इथे एकदा ह्या ट्रॅपमध्ये अडकलं की मग तुम्ही एक एक गोष्ट त्यांच्याकडून करून घेता. नो यू हॅव टू कन्वर्ट, यू हॅव टू वेअर बुरका, देन यू हॅव टू ईट बीफ अँड ऑल. तर हे सगळं जर आपण बघितलं तर ह्याला प्रेम नाही म्हणू शकत. वेन यू आर नॉट ॲक्सेप्टिंग समबडीज. आता एखादी हिंदू मुलगी आहे, तिने आयुष्यभर गाईला माता मानलेलं आहे आणि तिला तुम्ही अचानक सांगितलं की नाही तुला इस्लाममध्ये कन्वर्ट होऊन ते बीफ खायलाच पाहिजे याच्यामध्ये प्रेम नाही म्हणू शकत ह्याला. आणि जर असं आहे की खरंच प्रेम आहे तर प्रत्येक वेळी हिंदू मुलीनेच कन्वर्ट व्हायचं, ख्रिश्चन मुलीनेच कन्वर्ट व्हायचं असं कंडिशन पण असू शकत नाही ना. म्हणजे आम्ही म्हणतो की जर स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे तर तुम्ही तुमच्या धर्मात राहा, ही मुलगी तिच्या धर्मात राहील, तरी तुम्ही एकत्र राहू शकता. परंतु इथे तुम्ही फोर्स करणं, त्या मुलीला प्रेशराईज करणं, त्या मुलीचा गैरवापर करणं आणि त्या मुलीला तुम्ही जसं आपण केरला स्टोरीमध्ये बघितलं की त्या मुलीला म्हणजे भारतातलीच मुलगी, तिचं ब्रेन वॉशिंग तुम्ही एवढं करता की ती मुलगी भारताच्या विरोधात AK-47 घेऊन उभी राहते. बट इज केरला स्टोरी एंटायर स्टोरी इज राईट अकॉर्डिंग टू यू की ते फिल्ममुळे जरा वाढवून दाखवले? अशा 4 मुली तर आता सध्या अफगाणिस्तानमध्ये आहेत की ज्या भारत सरकारकडे विनंती करत आहेत की आम्हाला परत भारतामध्ये येण्याचं परवानगी द्या. म्हणजे ह्या 4 मुलींची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी पब्लिक अपील केलेलं आहे की आम्हाला पुन्हा भारतामध्ये आम्ही ट्रॅपमध्ये अडकलो, आता आम्हाला पुन्हा भारतामध्ये घ्या. परंतु त्या मुलींनी सगळं त्यांचं ट्रेस दिलेलं आहे की त्या केरळमधून निघाल्या, त्या सिरियामध्ये गेल्या, सिरियामधून इराकमध्ये आल्या, इराकमधून मग त्यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवलं आणि आता त्या अफगाणिस्तान. आणि ज्या मुलांबरोबर त्या गेल्या होत्या ती मुलं त्या अमेरिकेबरोबरच्या युद्धामध्ये ती मारली गेलेली आहेत. त्यामुळे आत्ता त्यांच्यापुढे प्रश्न आहे की ज्या मुलांना त्यांनी जन्म दिलेला आहे त्यांना कोण सांभाळणार. आणि म्हणून ते आता भारत सरकारकडे विनंती करतात की आम्हाला पुन्हा केरळमध्ये येण्याचं तुम्ही म्हणजे आमची विनंती आहे की परवानगी द्या. परंतु ही जर उदाहरणं बघितली तर आपण स्पष्टपणेच म्हणायला पाहिजे की हे लव जिहादच आहे. दिस इज म्हणजे हे सगळं स्पॉरेडिक इव्हेंट्स आहेत की ही ॲक्च्युअली सिस्टमॅटिक कॅम्पेन आहे अकॉर्डिंग टू? ही एक सिस्टमॅटिक कॅम्पेन आहे. ही सिस्टमॅटिक कॅम्पेन कशी आहे त्याची मी 2 उदाहरणं तुमच्यापुढे मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे की प्रत्येक ठिकाणी केरळमध्ये एक कन्व्हर्जन सेंटर आहे. दॅट इज अ ऑफिशियल कन्व्हर्जन सेंटर, दॅट इज कॉल्ड ॲज अ पोन्नानी कन्व्हर्जन सेंटर. पोन्नानीला अनेक मुली अशा त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये सापडल्या. त्या पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी जाऊन वाचवलं की ज्या मुलींनी अनेक भयंकर गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये सांगितल्या. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या नंबर्समध्ये हे सगळं कन्व्हर्जन चालू होतं ते जर आपण बघितलं तर त्याला प्रत्येक गोष्टीला एक सिस्टमॅटिक वे होता. म्हणजे ज्या काळामध्ये मी हा रिसर्च केला त्या काळामध्ये त्याच्यामध्ये एक 4 गोष्टी प्रत्येक इन्सिडन्समध्ये समान होत्या. पहिली गोष्ट म्हणजे एक मुस्लिम मुलगी आहे, ती आपले भाऊ, आपले नातेवाईक किंवा आपले फ्रेंड्स यांच्याबरोबर हिंदू मुलीची किंवा ख्रिश्चन मुलीची ते ओळख करून देणार. त्यानंतर त्यांची फ्रेंडशिप हळूहळू ते डेव्हलप करणार. फ्रेंडशिप डेव्हलप करत असताना ते खूप महागडे गिफ्ट त्यांना देणार. आता हे एवढे एक्सपेन्सिव्ह गिफ्ट ते कुठून आणतात ह्याच्याविषयी कोणीच चर्चा करत नाही. त्याच्यानंतर ते त्यांना इन्व्हाइट करणार की आपण 1-2 दिवस कुठेतरी रिसॉर्टमध्ये जाऊया किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊया. आणि त्या रिसॉर्टमध्ये त्या मुलींचं म्हणजे काही हिडन कॅमेराजने शूटिंग करणार आणि मग ते हिडन कॅमेराजने शूटिंग जे केलेलं आहे त्याचा आधार घेऊन त्यांना ते फसवणार की जर तू आता लग्न केलं नाही तर हे सगळं शूटिंग मी पूर्ण बाहेर हे आऊट करणार याच्यामधून.
हा जर संपूर्ण ट्रॅक बघितला तर दिस इज अ कॅम्पेन. दुसरं अजून एक उदाहरण सांगतो मी की महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही कॅम्पेन, दिस इज नॉट, आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट केरला स्टोरी, इट्स अ गोवा स्टोरी, इट्स अ महाराष्ट्र गोवा स्टोरी, स्टोरी also. एव्हरीवेअर सगळीकडे आहे ही. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही एका हिरो होंडाच्या करिश्मा गाडी ह्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या, म्हणून आम्ही ह्याचं एक ट्रॅक बनवला. आणि आम्ही महाराष्ट्राचे जे हिरो होंडाचे जे डीलर्स आहेत त्यांच्याकडे आम्ही विनंती केली की तुम्ही ट्रॅक करा की जे तुमच्याकडून हिरो होंडाची करिश्मा गाडी घेतात तर ते कोण घेतात नेमके. तर त्याच्यामध्ये असं बघितलं की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम यूथ आहेत की हिरो होंडाची करिश्मा गाडी घेतात, वन टाईम पेमेंट करून घेतात. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक ट्रॅक करा की जर ते 1,70,000ची गाडी जर ते परचेस करतात तर व्हॉट अबाउट देअर फॅमिली बिझनेस, व्हॉट अबाउट देअर फॅमिली कंडिशन, तर तुम्ही हे सगळं बघा. आणि हे बघितल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं की ऑलमोस्ट 70% मुलांच्या घरी ज्यांनी 1,70,000च्या गाडीचं डायरेक्ट डाऊन पेमेंट केलं होतं, तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक वेळचं जेवण होणार नाही अशी त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड होती. मग हे 1,70,000 तुम्हाला दिले कोणी? सो दॅट इज व्हाय दिस इज अ कॅम्पेन. समबडी इज फंडिंग, समबडी इज providing money, somebody is providing the or he is taking care of all the expenses. But looking at the entire amount of investment that is going on, amount of time that is going on, amount of efforts, manpower, same they can do it other way and convert. तुम्हाला असं कशाला वाटतं की they will म्हणजे मुलींनाच वापरून ते कन्वर्ट करणार, मुलांना पण कन्वर्ट करू शकता. why Yeah, a it is man also. cannot be converted? ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट एक म्हणजे की मुलाला कन्वर्ट करण्याची जी पॉसिबिलिटी आहे ती थोडीशी कमी असते, कारण नॉर्मली मुली ह्या सेंटिमेंटल असतात किंवा त्या जास्त भावनाशील असतात आणि भावनाशीलतेचा त्यांना जास्त वापर करता येतो, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट जर आपण ह्याच्यामध्ये बघितली तर मुलींना कन्वर्ट का केलं जातं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये, ह्याचं कारण की त्या अनेक मुलांना जन्म देऊ शकतात. आणि इव्हन आमिर खानचं तुम्ही स्टेटमेंट घ्या, आमिर खानचं स्टेटमेंट आहे, आमिर खानने हे स्पष्टपणे सांगितलं की माय वाईफ कॅन बी अ हिंदू बट माय चिल्ड्रन्स विल बी ओनली मुस्लिम. तर हे जर बघितलं आपण की आमिर खानसारखा एक एवढा मोठा अभिनेता जर ह्या विषयावरती अशा प्रकारचं स्टेटमेंट देतो तर ह्याच्या पलीकडे काय आपण कल्पना करू शकतो. म्हणजे सैफ अली खान हा करीना कपूरच्या बरोबर लग्न केलं त्याने आणि Now are you also counting it as love jihad? हां हो? नो 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 नाही. सी मी लव जिहाद सांगत नाही, मी आय एम टॉकिंग अबाउट देअर मेंटॅलिटी की त्यांना जर मुलगा झाला तर तो पृथ्वीराज कपूरच्या नावाने पृथ्वीराज झाला नाही की जो पृथ्वीराज चव्हाण भारताचा होता, त्याला त्यांनी नाव दिलं तैमूर. हु इज तैमूर? ही इज अ इन्व्हेडर. म्हणजे ही जर मानसिकता बघितली तर ही मानसिकता ज्यावेळी लक्षात येते त्यावेळी असं लक्षात येतं की त्यांना स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये ज्या मुलींना ह्याच्यामध्ये कॅच करायचं आहे किंवा त्या मुलींकडून त्यांना जो बर्थ रेट त्यांचा वाढवून हवा आहे, कारण अल्टिमेटली डेमोक्रेसीमध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त त्यांचं सरकार आहे. त्यामुळे हा एक हळूहळू जे V.S. अच्युतानंदन यांनी जी केरळच्या बाबतीमध्ये जे सांगितलं की मॅक्सिमम नंबर ऑफ गर्ल्स ज्या त्याच्यामध्ये जात आहेत. इव्हन आम्ही उदाहरण घेतलं पाहिजे की केरळचं सायरो चर्च जे आहे, सायरो चर्चने तर ह्याच्यावरती ओपन क्रिटिसिझम केलेलं आहे, ओपनली त्यांनी सांगितलेलं आहे. त्या चर्चचे जे त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे लव्ह जिहाद चालू आहे या ठिकाणी. हा जेव्हा लव जिहादचा विषय असतो तो जर सरकारने केला असता तर इज ऑथेंटिसिटी फॉर दॅट. बट ऑर्गनायझेशन लाईक हिंदू जनजागृती समिती और पर्सन लाईक यू, तुम्हाला इट सूट्स युअर अजेंडा की हिंदू अजेंडा की चला असं करतात ते मुस्लिमचा बॅड वगैरे. सो हाऊ डू यू डिफेंड दिस? गव्हर्नमेंट इज नॉट डुईंग दिस, गिविंग एनी ऑथेंटिसिटी फॉर दिस, बट हिंदू ऑर्गनायझेशन आर सेइंग दॅट बिकॉज त्यांना तो अजेंडा सूट. गव्हर्नमेंट हॅज गिवन. आमच्या ह्या कॅम्पेननंतर आम्ही जी माहिती ह्याच्यामध्ये दिली, आम्ही सतत सरकारचा ह्याच्यामध्ये पाठपुरावा केला. आज भारतातल्या 6 राज्यांमध्ये अँटी लव्ह जिहाद कायदा आहे. सगळ्यात पहिला कायदा योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये केला. उत्तर प्रदेशमध्ये कायदा झाल्यानंतर हरियाणामध्ये दुसरा कायदा झाला.
तिसरा कायदा गुजरातमध्ये झाला, चौथा कायदा मध्य प्रदेशमध्ये झाला. म्हणजे ही जर उदाहरणं बघितली तर आज जवळपास 6 राज्यांमध्ये आपल्या देशामध्ये अँटी लव्ह जिहाद कायदा आहे. महाराष्ट्रामध्ये आता हजारोंचे जे सकल हिंदू मोर्चा निघाले, हे सकल हिंदू मोर्चाची डिमांडच ही होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओपनली सांगितलेलं आहे की येणाऱ्या सेशनमध्ये आम्ही पण अँटी लव्ह जिहादचा कायदा बनवू. त्यामुळे मी जे म्हणतो आहे त्याला जर काहीच बेस नसता तर सरकारला त्या विषयावरती कायदा करायची गरज पडली नसती. परंतु सरकार कायदा केव्हा करतं की जेव्हा एखादी गोष्ट इट इज आउट ऑफ कंट्रोल अँड इट इज यू कॅनॉट पनिश समवन विथ करंट लॉज, तेव्हा तुम्हाला नवीन लॉ किंवा नवीन ॲक्टची गरज पडते. म्हणजे जर आज 6 राज्यांमध्ये ह्याची गरज पडली आणि 7वं राज्य आता डिक्लेअर करतं की आम्ही पण अँटी लव्ह जिहाद कायदा बनवणार आहोत, तर डेफिनेटली ही कॅम्पेनच म्हटली पाहिजे. कारण सरकारने ह्याला अप्रूव्ह केलेलं आहे आता की अँटी लव्ह जिहाद कायदा आम्ही ह्याच्यामध्ये बनवतो आहोत. सो यू डोंट ओपोज इंटरकास्ट मॅरेजेस, तुम्हाला फक्त No. लव्ह जिहाद विषयी प्रॉब्लेम आहे. इंटरकास्ट इंटरफेथ जी काय मॅरेजेस आहेत पण ते म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झालं पाहिजे. ते कॅम्पेन करून ज्या पद्धतीने हे चालू आहे ते जे आहे ते डेफिनेटली भारताच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच हे फार भयंकर आहे. यू आर ऑल्सो रायटिंग अनदर बुक, तुम्ही आणखीन एक पुस्तक लिहिता याच विषयावर. हो, इट इज फॉलोअप ऑफ द 2009 की फ्रेश? ॲक्च्युली इट इज नॉट, इट इज अ नेक्स्ट व्हर्जन. वाय दिस पीपल आर डुईंग लव्ह जिहाद. तर लव्ह जिहाद का होतं आहे ह्या विषयावरती काही नवीन रिसर्च मी केले. ह्याच्यामध्ये एक बेसिक मी सांगतो की काय ह्या नवीन रिसर्चचा बेसिस आहे. तर आत्ता रिसेंटली एक नवीन स्टडी आला आणि हा नवीन स्टडी मुस्लिम फॅमिलीज, अमेरिकेमध्ये राहणाऱ्या, जर्मनीमध्ये राहणाऱ्या, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या, या सगळ्या फॅमिलीजमध्ये राहणाऱ्या मुस्लिम फॅमिलीजचा संपूर्ण जेनेटिक डाटा काढून त्या ठिकाणी त्याच्यावरती स्टडी झाला. आणि ह्याला ते जे आहेत ते कॉन्सेंग्युनियस मॅरेजेस म्हणतात. म्हणजे स्वतःच्या कझिन सिस्टर्सबरोबर लग्न करणं. तर ते इस्लाममध्ये कझन सिस्टरबरोबर किंवा म्हणजे जवळच्या कुठल्याही नात्यातल्या मुलीबरोबर लग्न करण्याची परवानगी आहे. आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये गोत्र परंपरेने ह्याला बंधन आहे आणि मेडिकली ते प्रूव्ह झालेलं आहे की एका गोत्रामध्ये जर तुम्ही विवाह केला तर ते जेनेटिकली किंवा काही डिसऑर्डर्स त्या मुलांमध्ये क्रिएट होतात. आणि आज हा संपूर्ण डाटा आहे आणि आत्ता त्यांनी सांगितलेलं आहे की ऑलमोस्ट 35% ऑफ द कमिंग यूथ ऑफ मुस्लिम पॉप्युलेशन ते जे आहे त्याला जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. आणि त्याच्या पलीकडे अजून त्यांनी जाऊन सांगितलेलं आहे की त्याचं जे जेनेटिकली म्युटेशन्स होत जातं तर आत्ता ते म्युटेशनचं नंबर्स जे आहे ते 1000 टाईम्स झालेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे ह्याच्यामुळे आज इस्लाम किंवा इस्लामच्या लोकांच्या पुढे हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की तुम्हाला जर तुमचं कम्युनिटी पुढे न्यायची असेल तर ते नेणार कशी. कारण जी मुलं आता जन्माला येत आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी जेनेटिक डिसऑर्डर क्रिएट झालेली आहे आणि म्हणून त्यांना आता वेगळ्या गोत्रातल्या मुली आता त्यांच्याकडे गोत्र सिस्टीमच राहिलेली नाही आहे कुठेही. त्यामुळे आत्ता त्यांच्याकडे बेसिकली इस्लामला वाचवण्याचं सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून ते आता हा प्रयत्न करतायत की दुसऱ्या कम्युनिटीमधूनच आता तुम्ही मुलींना टार्गेट करा, त्यांना मुस्लिम बनवा आणि त्यांच्याकडून आता नवीन मुलांना तुम्ही जन्म द्या. तर आपण आपली ही चेन जी आहे ही पुढे कंटिन्यूस करू शकतो. लव्ह जिहाद इज फॉर टेररिझम, लव्ह जिहाद इज फॉर सेव्हिंग युअर कम्युनिटी, की लव्ह जिहाद इज फॉर ऑल पर्पजेस, मेनी पर्पजेस, इवन रिवेंज. तर हा जो वेगवेगळ्या प्रकारचा जो डाटा आहे की काही ठिकाणी ते पैशांसाठी करतात. देर आर डिफरंट काइंड ऑफ लव्ह जिहाद. वन लव्ह जिहाद इज कॉल्ड ॲज अ ATM लव्ह जिहाद. आणि हे ATM लव्ह जिहाद काय आहे तर ह्या ATM लव्ह जिहादमध्ये दे टार्गेट विमेन्स, मॅरिड विमेन्स, दोज हू आर मोर दॅन 40. आणि ते तिथे टार्गेट काय करतात की त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करतात, त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जातात, त्यांच्याबरोबर फिल्म्स काढतात किंवा त्यांच्याबरोबर काही पिक्चर शूट करतात आणि नंतर त्यांना ते थ्रेट देतात की आय विल शो दिस फोटोग्राफ टू युअर हजबंड, नाऊ यू हॅव टू गिव्ह मी 10,000 रुपीज, 20,000 रुपीज. आणि हे ब्लॅकमेलिंग चालू आहे त्यांचं मोठं. दिस इज ब्लॅकमेलिंग. लव्ह जिहाद त्याला कसं म्हणू शकतो? दिस कॅन बी एनिवेअर विथ एनी रिलिजन.
नो बट दिस पीपल आर टार्गेटिंग नो हिंदू विमेन्स हिंदू वुमनलाच टार्गेट. हां, ह्याच्यामध्ये सुद्धा हिंदू स्त्रियांना टार्गेट करून ते हे प्रचंड प्रमाणामध्ये हे चालू आहे त्यांचं. आणि त्या ATM लव्ह जिहादचा उद्देश एवढाच असतो त्यांचा की फक्त मनी एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे फक्त ह्या दृष्टिकोनातून पैसे जे तुम्हाला हवे आहेत ते पैसे मिळवण्यासाठी करणं. एक लव्ह जिहाद जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना जास्तीत जास्त तुमची लोकसंख्या वाढवणं ह्या दृष्टिकोनातून चालू आहे. एक लव्ह जिहादचा उद्देश हा टेररिझमसाठी त्यांना जे हे हवं आहे त्या दृष्टिकोनातून चालू आहे. म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे मूळ काय आहे तर कुठल्या तरी दुसऱ्या धर्मातल्या मुलीला, दुसऱ्या पंथातल्या मुलीला ट्रॅप करायचं आणि ट्रॅप करून त्या मुलीचा यूज करणं, तो वेगवेगळ्या प्रकारे आहे. आता हा प्रॉस्टिट्यूशनसाठी सुद्धा हा मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. मी आता NRCBचा डाटा आहे, या NRCBच्या डाटावरती मी काम करतो आहे. म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डाटा आहे त्याच्यातून. या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा डाटा हा तर केंद्र सरकारचा डाटा आहे. ह्यामध्ये मिसिंग गर्ल्स, भारतामधल्या मिसिंग गर्ल्सचा प्रचंड मोठा डाटा आहे. या डाटामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा एका वर्षामध्ये सगळ्यात जास्त मुली त्या ठिकाणी गायब होतात. महाराष्ट्र इज ऑन फर्स्ट नंबर, मध्य प्रदेश इज ऑन सेकंड नंबर अँड वेस्ट बेंगॉल इज ऑन थर्ड नंबर. आणि प्रत्येक वर्षी गायब होणाऱ्या मुलींची संख्या महाराष्ट्रामध्ये आहे 34,000, मध्य प्रदेशमध्ये आहे 30,000 आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आहे ऑलमोस्ट 29,800. म्हणजे 3 स्टेटचं जर आपण बघितलं तर 1,00,000 मुली दरवर्षी गायब होतात. 3 स्टेट्स, आय एम गिविंग डाटा अबाउट ओनली 3 स्टेट्स. इन गोवा ऑलमोस्ट 234 गर्ल्स आर मिसिंग इच इयर. हा कधीचा डेटा आहे? हा 2020 पर्यंतचा डेटा आहे. हा NCRBच्या वेबसाईटवरती संपूर्ण मिसिंग गर्ल्सचा डाटा आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या मुलींचं नेमकं होतं काय, म्हणजे जर 3 स्टेटचं आपण बघितलं तर 1,00,000 मुली जर गायब होतात तर ह्या 1,00,000 मुली जातात कुठे नेमक्या ह्याच्यावरती. आणि त्याचं NCRBने त्याच्यावरती दिलेलं आहे की त्या अशा प्रकारच्या कुठल्या तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा गैरवापर केला जाऊ शकतो. श्रद्धा वालकरसारखी घटना घडू शकते. त्यांना विदेशामध्ये नेऊन चाइल्ड ट्रॅफिकिंग किंवा विमेन ट्रॅफिकिंग जे चालू आहे किंवा प्रॉस्टिट्यूशनचे रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांना वापर केला जाऊ शकतो. नेमकं ह्या बाबतीत काय होतं आहे अपार्ट फ्रॉम गव्हर्नमेंट्स, हा फार मोठा आणि प्रचंड मोठा विषय आहे की प्रत्येक वर्षी जर लाखो मुली गायब होत असतील आपल्या देशामधून तर त्यावरती काय नेमकं सरकार करतं आहे आणि कुठल्या पद्धतीने उपाययोजना करतं आहे हा शोधण्याचा भाग आहे. कारण 365 डेज जर आपण बघितले आणि 35,000 मुली गायब होत आहेत तर दररोज 100 मुली गायब होतात असा त्याचा अर्थ झाला. आणि दररोज 100 मुली गायब होत आहेत तर मग ह्या मुली जातात कुठे नेमक्या. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून जर हा सगळा डाटा बघितला तर ही प्रचंड मोठी संख्या आहे. आणि मी असं म्हणत नाही की ह्या सगळ्याच लव्ह जिहादमध्ये फसतात, परंतु जर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये गायब होणाऱ्या मुलींचा डाटा आहे तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तेवढ्याच गंभीरतेने होणं गरजेचं आहे. लास्ट ऑफ दिस इंटरव्ह्यू, आर यू पेंटिंग की तुम्ही एका कम्युनिटीला पेंट करतात की दे आर बॅड थ्रू युअर आर्ग्युमेंट्स, स्टेटमेंट्स, ऑब्झर्वेशन्स, डेटा ॲनालायसिस, असं नाही वाटत तुम्हाला की यू आर पेंटिंग मुस्लिम कम्युनिटी ॲज अ बॅड कम्युनिटी? नाही, मला असं वाटत नाही की आम्ही अशा पद्धतीने काही पेंट करतो आहोत. बेसिकली ज्यावेळी त्यांच्याच कम्युनिटीमधले काही लोक उभे राहतील आणि ते हे सांगतील की नाही तुम्ही असं हे करायला नाही पाहिजे किंवा तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतायत, वेन यू आर सपोर्टिंग देम. म्हणजे एक कोणीतरी लव्ह जिहाद करणारा म्हणून त्याला दुसरा कोणीतरी 1,70,000ची बाईक देणार असेल, कोणीतरी त्याचा पेट्रोलचा खर्च करणार असेल, कोणीतरी त्याचा बाकीचा जो गिफ्टचा एक्सपेन्सेस बघणार असेल, कोणीतरी त्याच्या रिसॉर्टचे पैसे भरणार असेल, देन यू आर हेल्पिंग हिम. तुम्ही जर असं झालं की नाही तुम्ही अशा पद्धतीने मुलगी आणली तर तिला आम्ही स्थान देणार नाही किंवा तुम्हाला प्रूव्ह केलं पाहिजे की ही जी मुलगी आहे ती खरोखरच प्रेमात आणली आहे, तुम्ही तिच्याशी कुठलाही गैरव्यवहार करणार नाही, हे जर आपण बघितलं तर आपण समजू शकतो. परंतु एकीकडे आपण बघतो आहोत की ह्याच्या सपोर्टमध्ये तुम्ही संपूर्ण कम्युनिटीला उभं करून देता लगेचच की नाही त्या मुलीला कुठे प्रोटेक्शन राहील, तिला मुस्लिम कम्युनिटीमध्ये कसं त्या ठिकाणी स्थान मिळेल, ती कन्वर्ट झाली तर त्या मुलीला तुम्ही परत देण्याचा प्रयत्न करत नाही.
ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या, आज पाकिस्तानमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात तो मियाँ मिठ्ठू नावाचा मुस्लिम मौलाना आहे. हा मियाँ मिठ्ठू, त्याचं तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा की दररोज किती हिंदू मुलींना, म्हणजे मायनर मुलींना ते घरातून उचलून आणतात आणि 50-60 एजच्या म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींबरोबर त्यांची लग्न लावून देतात त्या ठिकाणी. आणि कोर्ट्स आर सायलेंट, कोणी त्या विषयावरती बोलत नाही. पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये हिंदू मेंबर ऑफ पार्लमेंट रडतात तिथे की मीन्स गव्हर्नमेंट हॅज टू टेक व्हेरी स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट दिस. हे एवढ्या प्रचंड प्रमाणात होऊन सुद्धा कम्युनिटी इज सपोर्टिंग. जेव्हा कम्युनिटी त्या चुकीच्या गोष्टींच्या सपोर्टमध्ये उभी राहते त्यावेळी कम्युनिटीवरती प्रश्न येतो. कोणीतरी एक व्यक्ती जर चुकीचं करणार असेल आणि जर त्याला कम्युनिटीचा सपोर्ट नसेल तर मला असं वाटत नाही की कम्युनिटीला कोणी कधी काय विचारू शकेल. परंतु ज्यावेळी कम्युनिटीने त्याला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला किंवा त्या गोष्टींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, देन डेफिनेटली द ब्लॉट विल कम ऑन कम्युनिटी ओनली. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे आशिल्ले नॅशनल स्पोक्समॅन हिंदू जनजागृती समितीचे रमेश शिंदे. ते म्हणटा की लव जिहाद इज नॉट अ मिथ बट इट इज ट्रू अँड डेटा सेज सो. तांचे 2009 बरयल्लें पुस्तक तुमी वाचा. इट्स नेम्ड एट लव जिहाद. लव जिहाद आणि एक पुस्तक येता. And we are also trying to clarify that we are trying to bring the truth and facts of the things. We are not trying to actually target any community, but facts is what he has been narrating and we are bringing to you. Thank you very much, sir. धन्यवाद. तुम पळयतात हब एनकाउंटर ऑन युअर फेवरेट वेबसाईट www.goanewshub.com. चॅनल पार्टनर्स RDX Goa and production partners are goabalance.com. Keep watching.